तुम्हाला माहितीये मित्रमैत्रिणींनो की नुकताच मी क्रिकेट वर्ल्ड कप वगैरे कव्हर करून आलेलो आहे. कॉलर जरा ताठ होती कारण वर्ल्ड कप आपण जिंकलेलो होतो. आणि ही गोष्ट मला माझ्या एका अतिशहाण्या मित्राला सुनवायचीच होती कारण तोही स्वतःला मोठा पत्रकार समजतो. अभिजित देशमुख त्याचं नाव आहे. अभिजित, कसा आहेस? मस्त आहे सर. चाललंय व्यवस्थित. नाही 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 नाही, जास्त शहाणपणा करू नको. मला तुला काही गोष्टी सुनवायच्या आहेत. मेरे पास बंगला है, गाड़ी है, बैंक बैलेंस है. तेरे पास क्या है? हाँ, क्या है तेरे मेरे पास? पास पेरिस का एक्रेडिशन है. हे समझा. भगवान, हे भगवान, धन्यवाद धन्यवाद. अभिजित, याला आपण मंगळसूत्र म्हणतो. त्यामुळे पहिल्यांदा मंगळसूत्र गळ्यात घाल आणि मगच बोलणं आपण चालू करूयात. हा माझा डेंजरस मित्र आहे. याचं नाव आहे अभिजित देशमुख. पत्रकार छे छे छे. तुझं प्रोफेशन काय पहिल्यांदा सांग? मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. सिनेक्रॉन कंपनीमध्ये मी काम करतोय. किती वर्ष आणि किती वर्ष? मला टोटल एक्सपिरियन्स सर 16.5 वर्षाचा आहे आयटी सेक्टर. जास्त नाही, म्हणजे विशेष काही नाही. आणि जास्त पुढे काही फिरलेलं नाही. तुझी लास्ट असाइनमेंट कुठल्या गावी होती रे बाबा? युकेलाच होती, लंडनला. हा, अच्छा अच्छा अच्छा. खूप प्रेमाचा मित्र आहे हा, कारण हा सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. पण याच्या बरोबर याला स्पोर्ट्स जर्नलिझमचं सॉलिड पॅशन आहे. सॉलिड पॅशन आहे. किती वर्षापासून हे पॅशन तू सांभाळलंयस? सर जवळपास एक 10 वर्षाच्या वर झाले. पण पॅशन स्पोर्ट्सचं तर माझं ओ पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप आहे, तर ऑलिम्पिक्स पॉझिटिव्ह मी त्याला असं म्हणतो. जसं तुम्ही एस पॉझिटिव्ह म्हणता. आम्ही आणि सी पॉझिटिव्ह म्हणतो, सी पॉझिटिव्ह. सी पॉझिटिव्ह, तसं भाई ओ पॉझिटिव्ह. आणि लहानपणापासूनच खेळाची तर खूप आवड आहे. पण माझं हे तिसरं ऑलिम्पिक्स आहे. तर प्रोफेशनली एक जवळपास 9 वर्ष मी करतोय. जॉब करून सुद्धा हे मॅनेज करतो अभिजित, प्रयत्न. पण पहिलं पहिलं ऑलिम्पिक्स जे होतं ते तू पत्रकार म्हणून केलं नव्हतंस. तू काय म्हणून केलं होतंस, मी व्ह्युअर्सना सांग. मी ऍज अ व्हॉलेंटिअर म्हणून रिओ ऑलिम्पिक्स कव्हर केलं होतं. आणि त्याच वेळी मग तेव्हा माझी जेव्हा शिफ्ट संपायची, तर मी तेव्हा झी 24 ताससाठी सुद्धा काम करायचो. आई आपल्याला माहिती. शपथ, आई शपथ, चक्क तू त्यावेळेला व्हॉलेंटिअर म्हणून काम केलेलं होतंस. आणि मित्रा, ते हुसेन बोल्टचं शेवटचं ऑलिम्पिक्स होतं. हा, मायकेल फेल्प्सचं शेवटचं ऑलिम्पिक्स होतं. क्या बात आहे, क्या बात. पहिल्यांदा आपण दोघं जण मिळून त्या दोघांना असा धन्यवाद करूया. कारण कारण देवा रे देवा, किती ऑलिम्पिक्स मध्ये हुसेन बोल्टनी लागोपाठ सुवर्ण पदक घेतली. त्यांनी टोटल 8 गोल्ड मेडल जिंकले सर. बेजिंग मध्ये त्यांनी 3 गोल्ड मेडल जिंकले होते. 100 मीटर, 200 मीटर आणि रिले मध्ये सुद्धा, म्हणजे 4x100 मीटर रिले. पण अनफॉर्च्युनेटली तो गोल्ड मेडल काही वर्षानंतर त्याचा जो एक पार्टनर होता तो डोपिंग मध्ये पकडला गेला, त्यामुळे ते मेडल काढण्यात आलं. पण बेजिंग मध्ये 2, लंडन मध्ये 3 आणि रिओ मध्ये सुद्धा 3, असे टोटल 8 गोल्ड गोल्ड मिळाला सर. बाकी कुठला नाही, गोल्ड मेडल 8. स्प्रिंटिंग सारख्या प्रकारात, तो सुद्धा शॉर्ट स्प्रिंटिंगच्या प्रकारामध्ये 3 ऑलिम्पिक्स मध्ये विजेता राहणं, धन्यवाद. परंतु यांना जर का आपण बाप म्हणलं तर त्यांचे खापर पणजोब आहेत मायकेल फेल्प्स. देवा रे देवा, 23 गोल्ड मेडल. काय म्हणशील त्याला? तर मी देवाची कृपा म्हणावी, मी दोघांना रिओ ऑलिम्पिक्स मध्ये खेळताना पाहिलं. आई एक ती शपथ. इच्छा होती की यु नो हे दिग्गजला खेळताना बघायला पाहिजे. 100 मीटर फायनली बघितलं होतं युसेन बोल्टचं. फेल्प्सचं पण बघितलं होतं. पण काय कमिटमेंट, मला असं वाटतं तरी त्याचा आकडा थोडा कमी आहे. तो 30 सहज जिंकू शकला असता. एक रिओ मध्ये त्याचा स्टॅटिकला इव्हेंट झाला होता, त्यात तो अगदी मायन्यूट ऑफ 1000 ऑफ द सेकंडने त्याचा ब्रॉन्झ मेडल राहिला होता. पण काय सांगा, म्हणजे मला वाटतं त्याचं जे तो ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम होणार होता, हे सिडनी 2000 ऑलिम्पिक्स मध्ये झालं होतं डिसाईड. कारण की तेव्हा तो फक्त 15 वर्षाचा होता. त्या वर्षी त्यांनी एकही मेडल जिंकलं नाही. पण तेव्हा तो 5वा आला होता. म्हणजे 15व्या वर्षी तुम्ही ऑलिम्पिक खेळता. आता भारताची पण एक स्विमर आहे दिनिधी म्हणून, ती 14 वर्षाची ती क्वालिफाय झाली आहे. वाटतं ती सुद्धा एक फार मोठी अचिव्हमेंट आहे. पण जेव्हा तुम्ही 5वे येता, त्यावरनच कळून येतं की किती तुम्ही ग्रेट लेजंड आहे. आणि बेजिंग ऑलिम्पिक्स 8 प्रकारामध्ये त्यांनी पार्टिसिपेट केलं आणि 8च्या 8 मध्ये गोल्ड मेडल आलं. वा. मार्क स्पीड
1972 म्युनिक ओलिम्पिक्स मधला 7 गोल्ड मेडलचा त्यांनी तो रेकॉर्ड तोडला. तर खरंच हॅट्स ऑफ मायकल कारण फेल्प्स. कित्येक दिवसापेक्षा त्यांनी एकट्याने जास्त मेडल जिंकलेले आहेत. कारण अभिजित, एक सुवर्ण पदक ऑलिम्पिकचं घेतलं तरी माणूस कृतकृत्य होतो. कारण त्याच्या माग तपश्चर्या ही किती भयानक असते. कारण मला उसेन बोल्टचं एक वाक्य आठवतं, फेमस वाक्य आठवतं, की सेकंदाचा 1/100वा भाग कापण्याकरता मी 4-4 वर्ष मेहनत करतो. आणि लोक थोडा प्रयत्न करून म्हणतात माझ्याच्याने होत नाही. हे मला पटत नाही. कमाल असतात या लोकांची ध्येयासक्ती, या लोकांची प्रोसेसवरती भक्ती. मी म्हणेन रिझल्ट वरती नाही, प्रोसेसवरची भक्ती. ही गोष्ट मला खूप भावते. पण मित्रा, आत्ता तू जे गेलेला आहेस पॅरिस ऑलिम्पिक्स मध्ये पहिल्यांदा, आता आपण भारतीय लोकांकडे, खेळाडूंकडे येणारच आहोत. पहिल्यांदा मला वातावरण सांग रे. कारण आई शपथ, मी तिथं जाऊ शकत नाहीयेस, तू तिथं आहेस. वातावरण पॅरिसचं काय तसं सांग. वातावरण सिटी फुल. आज तर कालपासून छावणी झालेली आहे पॅरिस. बर. कारण की ओपनिंग सेरेमनीची रिव्हर साइन म्हणून आहे त्याच्या काठेवर होतीये. 3 लाखापेक्षा जास्त लोक येण्याची अपेक्षा आहे. बघायला. आतापर्यंतच्या इतिहासात हो बघायला कधीच असं झालं नाही की ओपनिंग म्हणजे आपलं ओपनिंग सेरेमनी एका क्लोज स्टेडियम मध्ये असायचं, ऍथलेटिक किंवा फुटबॉल सारखं. पण हे पहिल्यांदा नदीच्या काठावर होतंय. मी सरप्राईज जास्त फोडणार नाही, पण मी काल तिथे गेलो होतो. नदीच्या मध्ये, पाण्याच्या मध्ये त्यांनी प्लॅटफॉर्म तयार केले आणि प्लॅटफॉर्म एकंदर स्केटबोर्डिंग सारखे काही प्लॅटफॉर्म आहे. तर ते 6 किलोमीटरचा रेडियस आहे आणि हा. त्याच्यावर मग काय काय बघायला भेटेल आता तुम्ही ओपनिंग सेरेमनीमध्येच बघा. आणि यावेळेस ऍथलीट्स जी लोक आहे, आता ज्या लोकांनी पॅरिसमध्ये आलं असेल त्यांना माहिती की रिव्हरची जी क्रूज बोट जी असते त्याची ती फार फेमस आहे पॅरिस. तर यावेळेस सगळे ऍथलीट्सची परेड ही बोटवर होणार आहे. आई शपथ, आई. युजली आता आता जास्त सांगू नको, कारण ही एक्साइटमेंट मित्रा खूप वाढत चाललेली आहे. आपण मुख्य विषयाकडे येऊयात, की परदेशी खेळाडूंच्या अपेक्षित कामगिरीबद्दल तर आपण बोलूयात. पण यावेळेला इंडियन कॉन्टिंजंट सुद्धा स्ट्रॉंग वाटतंय. काल पहिली स्पर्धा तिरंदाजीची चालू झालेली आहे. फुटबॉल एकीकडे चालू झालेले आहे. मला 100% खात्री आहे की तू एका जागी बसणार नाहीस. तू 100% तिकडे गेलेला असणार. त्यामुळे भारतीय खेळाडूंचं हे जे मॅसिव्ह कॉन्टिंजंट आहे त्यांच्याबद्दल तू काय सांगशील. टोटल 117 भारतीय खेळाडू यावेळेस ऑलिम्पिकसाठी क्वालिफाय झाले. काल आर्चरीची इव्हेंट होती, म्हणजे फर्स्ट इव्हेंट होता आपला या स्पोर्ट्समध्ये. बाय द वे फुटबॉल, रग्बी सेव्हन्स आणि हँडबॉलची स्पर्धा सुद्धा सुरू झालेली आहे. बरोबर. पण काल आर्चरीमध्ये खूप उत्तम परफॉर्म केलेला आहे. बर बर. मला एवढी अपेक्षा नव्हती एवढं चांगलं परफॉर्म करेल, कारण की भारताची फिमेल महिला टीम इव्हेंट जे क्वालिफाईंग म्हणण्यापेक्षा इंडिव्हिज्युअल रँकिंग राऊंड म्हणतात त्याला, त्याच्यात 4th आलेली आहे. तर 4th आल्यामुळे भारत डायरेक्टली क्वार्टर फायनलसाठी क्वालिफाय झालाय. वा. जर तुम्ही 4 मध्ये येतात तर तुम्हाला पहिला राऊंड खेळू लागत नाही, तर तुम्ही डायरेक्ट क्वार्टर फायनल मध्ये. आणि असं एकंदरीत वाटतंय की क्वार्टर फायनल पण मॅच जिंकू. सेमीफायनल मध्ये कदाचित साऊथ कोरिया जी खूप स्ट्रॉंग आहे आर्चरीमध्ये, तोड नाही त्यांना, त्यांच्याशिवाय. पण आपण जर बघितलं तर आपण मेडल पासून फक्त 2 राऊंड दूर आहे अजून. 2 राऊंड Fingers आपण जिंकले crossed. की जिंकेल. आणि सकाळी बाय द वे महिलांचा तिरंदाजीचा इव्हेंट झाला, त्याच्यामध्ये अंकिता भकत ही 11वी आली. इंडिव्हिज्युअल रँकिंग होता तो आणि कंबाईंड रँकिंग करून टीम इव्हेंट होता. अंकिता भकत 11वी आली, भजन कौर 22वी आली आणि दीपिका कुमारी लेजंड, तिचं हे 4थं ऑलिम्पिक्स आहे, ती 23rd आली. तर एक ओव्हरऑल खूप सॅटिस्फॅक्टरी परफॉर्मन्स होता त्यांचा. मेन्स टीम फॅब्युलस, म्हणजे ते 3rd आले कंबाईंड इव्हेंटमध्ये. त्यामुळे ते सुद्धा डायरेक्टली क्वार्टर फायनलसाठी क्वालिफाय झाले. धीरज बोमा देवारा म्हणून एक ऍथलीट आहे आपला, तो 4th आला टोटल 64 पैकी. आणि त्याच्यामुळे काय होतं की रँकिंग राऊंड मध्ये जर जो नंबर 1 आला रँकिंग मध्ये तो 64 शी खेळतो, नंबर 2 63 शी. त्यामुळे त्याला थोडासा आता ड्रॉ चांगला येणार आहे. त्याच्याकडनं सुद्धा मेडलची अपेक्षा आहे. वा वा. त्याचबरोबर तरुणदीप राय एक आहे आपला, तो सुद्धा 14th आला, तो सुद्धा खूप चांगला खेळतो. आणि महाराष्ट्राचा प्रवीण जाधव, तो सुद्धा तिरंदाजीच्या टीम मध्ये, तो अनफॉर्च्युनेटली थोडस लो रँकिंग आला 39, पण ठीक आहे. ही कॅन म्हणजे मॅनेज करू शकतो चांगल्यापैकी. आपण पण डिटेल ओव्हरऑल हा आपण डिटेल डिस्कशन तर
म्हणजे तुला वेळ मिळेल, कारण मी तुझ्या हात धुवून पाठीमागे लागणार नाही, कारण मला पूर्णपणे कल्पना आहे मित्रा, वर्ल्ड इव्हेंटच्याही पुढचा इव्हेंट आहे हा. ऑलिम्पिक आणि मला वाटतं की फुटबॉल वर्ल्ड कप ह्याचा जर का विचार केला तर या दोन मोठ्या महोत्सवांच्या, खेळ महोत्सवांच्या तुलनेमध्ये क्रिकेट वर्ल्ड कप वगैरे एकदम कमी, म्हणजे एकदम छोटा आहे त्या मानाने, कारण हे दोन इव्हेंट म्हणजे जग लोटतं, ऍब्सोल्युटली जग लोटतं, जगाचं लक्ष असतं त्याच्याकडे. भारतीय चमूंबद्दल आपण बोलत होतो. ब्रॉडली तू कुठले चार खेळ प्रकार असं सांगशील की जिथनं आपल्याला इंडिव्हिज्युअल खेळाडूंबद्दल बोलू नकोस, कारण ते आपल्याला गुपित आहे, त्याचं जे कव्हरेज आहे ते आपण नंतर करूच. पण कुठले चार खेळ प्रकार असे आहेत की कडनं आपल्याला चांगल्या अपेक्षा ठेवता येतील? नंबर वन बॅडमिंटन. हम्म. सात्विक आणि चिराग शेट्टीची जी डो आहे, मला वाटतं ते नक्की पदक आणेल. बर. मी तर म्हणलं, जर गोल्ड करणं पण अपेक्षा त्यांच्याकडनं चुकी नसतं, कारण की ज्या प्रकारे खेळत खेळतायत आलेले आहे ते, हो हो हो. बॅडमिंटन शुअर. आणि सर एक सांगतो की फ्रेंच ओपन जो बॅडमिंटनचा इव्हेंट आहे यावर्षी झाला होता, तो त्याच अरिनामध्ये होतोय जिथं ऑलिम्पिक्स होत आहे. आणि चिराग आणि सात्विकनं तो फ्रेंच ओपन यावर्षी जिंकलेला आहे. वाव त्यामुळे वाव. हम्म. मला वाटतं ते फार मोठं इम्पॅक्ट असणार आहे. सेकंड मी म्हणेल, ऑफकोर्स सगळ्यांचा फेवरेट नीरज चोप्रा, ऍथलेटिक्स. ज्या प्रकारे तो खेळतोय, मला आठवत नाही की तो कधी पोडियमवर फिनिश नाही झाला. तर मी त्याच्याबद्दल फार काही बोलणार नाही. त्याच्याकडनं अपेक्षित त्याची तुझी एवढी ओळख पण नाही, मला कल्पना आहे त्याची. आहे. मित्रांनो, मैत्रिणींनो, खूप अभिमान वाटतो, अभिजितचा खूप अभिमान वाटतो, कौतुक वाटतं ह्याच्याकरता की एकीकडे तो सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, दुसरीकडे हे पॅशन जे आहे ते वेळ प्रसंगी खिशाला कात्री मारून त्यांनी हे प्राणपणाने जपलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये एक गोष्ट पहिल्यापासनं मी माझ्या पॉडकास्टमधनं पण सांगत आलेलो आहे की खेळाडू जो असतो तो जेव्हा सुरुवात करत असतो तेव्हापासनं जर का तुम्ही रिलेशनशिप त्याच्याशी डेव्हलप करायचा प्रयत्न केला, त्याच्याशी तुम्ही नीट वागलात, काय म्हणतात त्याला, सुखदुःखाच्या वाटेमध्ये त्याला साथ दिली, तर नंतर तो खेळाडू जेव्हा मोठा होतो, नामचीन तो खेळाडू होतो, तेव्हा तो तुम्हाला उभं करतो, नाहीतर तो तुम्हाला उभं करत नाही. अभिजितचं कौतुक मला हे वाटतं की नीरजच्या बाबतीत त्यांनी ही मैत्री जी आहे ती प्राणपणाने जपलेली आहे. आणि म्हणून नीरज आज खूप मोठा, खूपच मोठा खेळाडू आहे. आज ऑलिम्पिक गोल्ड त्यांनी मिळवलेलं आहे, आणि ते सुद्धा अथलेटिक्स मध्ये, आणि ते सुद्धा भारताचं पहिलं गोल्ड मेडल होतं. या सगळ्याचा विचार जर का केला, मी जास्त भांडाफोड करत नाही, पण गौर से देखिए इंसान को, अभिजित देशमुख हा खरंच त्याचा मित्र आहे. तेव्हा अभिजित मित्रा, खूप कौतुक वाटतं. बोल बोल बोल, अथलेटिक्स विषयी तू बोलत होतास. नाही सर, अविनाश साबळे सुद्धा आपला महाराष्ट्राचा खूप चांगला परफॉर्म करतोय. तो फायनल मध्ये नक्की पोहोचेल, आणि फायनल मध्ये सुद्धा ऍथलेटिक्स मध्ये पोहोचणं फार मोठी गोष्ट असणार. हो हो हो. आणि कसं आहे, प्रत्येक ऑलिम्पिक्स मध्ये एक सरप्राईज फॅक्टर असतो. तुम्ही त्याच्याकडनं पदक अपेक्षित करत नाही, पण तो करून दाखवतो. कॉमनवेल्थ गेम्स मध्ये अविनाश साबळेने सिल्वर मेडल जिंकला होता. नोज आज सरप्राईज करेल. आणि सर त्याच्याशिवाय मला असं वाटतं की बॉक्सिंग मध्ये निखत हम्म, झरीन हे हम्म. सांगेल. तिचा ड्रॉ कालच आला, थोडासा अवघड आहे, पण मला वाटतं ती कारण की जिंकली. मी निखतला सुद्धा खूप वर्षापासून फॉलो केलेलं आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये तिने गोल्ड मेडल जिंकलेले, एशियन गेम्स मध्ये मेडल आहे, कॉमनवेल्थ गेम्स मध्ये गोल्ड मेडल आहे. सातत्य सातत्य. निर्भय आणि निर्डर. म्हणजे ती मला म्हणते सर की मी घाबरत नाही कोणाला. क्या असे बात है, तिचे. क्या बात. तर निखतकडनं सुद्धा बॉक्सिंग सुद्धा एक माझा एक असं स्पोर्ट्स आहे मी ज्याच्यावर म्हणेल की भारताचे 1 किंवा 2 पदक येऊ शकतात. मदार आहे निखत त्याच्यावर. मला वाटतं की नक्की पदक येईल. आणि शेवटच्या ह्याच्यात मी म्हणेन की कुस्ती हे सुद्धा एक आपला स्ट्रॉंग पॉइंट आहे. हो, हो. कुस्ती सॉरी मी विसरलो. अंतिम पंघाल मला वाटतंय की ती तिच्याकडं पदकाची अपेक्षा आहे, कारण की वर्ल्ड चॅम्पियनशिप मागच्या वर्षी जी सर्बिया बेल्ग्रेडला झाली होती 2023 मध्ये, तिथून त्यांनी क्वालिफिकेशन जिंकलं होतं. कुठल्याही अजून रेसलरने, म्हणजे या वेळेस जी आहे, मग विनेश फोगट असेल, रितिका हुडा असेल, अमन सेरात असेल, यांनी ऑलिम्पिक क्वालिफायर्स खेळून त्यांनी क्वालिफाय झाले. पण वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये पदक जिंकून क्वालिफाय करणं खूप खूप अवघड आहे. त्यामुळे मी अंतिम पंगालला सुद्धा सांगेल. विनेश फोगट सुद्धा मला वाटतं, जे आपण सगळ्यांना माहिती आहे तिची स्टोरी, की तिनं स्ट्राईक केलं, आंदोलनं केली, रोडवर आली होती. पण तिसऱ्या ऑलिम्पिक्स मध्ये ती क्वालिफाय झालेली आहे. तर तिचं सुद्धा कौतुक, की क्वालिफाय होणं इतकं सोपं नाहीये. पण ती सुद्धा मेंटली स्ट्रॉंग आहे. तिचं सुद्धा कदाचित ते लास्ट ऑलिम्पिक असू शकतं. काही सांगता येत अभिजित, नाही.
आम्ही लांब आहोत, आम्ही चांगलेच लांब आहोत पॅरिसपासनं, पण तुझ्या रोपानं आज तू आमचे मी माझे काय म्हणतात त्याला, असे डोळे मिटून घेतो. कारण आता याच्या पुढे तू आमचे डोळे, कान आणि नाक आहेस पॅरिस मधला. खरोखर मला इतकं त्याचा आनंद होतोय मनापासून. बाय द वे, मी शाटूरूला जाणार आहे उद्या. आज हा ओपनिंग सेरेमनी संपून उद्या सकाळी माझी 5:30ची ट्रेन आहे शाटूरूला जायची. हा हा. तर तिथं क्या बात आहे, क्या बात आहे, शूटिंग. शूटिंगचं चालू होणार आहे. कारण या याच्यामध्ये गेल्या ऑलिम्पिकला आपण पाहिलं होतं की सिंधू आहे, लक्ष्य सेन आहे आणि आदिती अशोक आहे गोल्फ सारख्या खेळामध्ये, मनिका बात्रा, हे सगळे म्हणजे इतके इतके आपले चांगले दिग्गज खेळाडू आहेत की पहिल्यांदा त्यांचा खेळ मला टीव्ही वरती एन्जॉय करायचा आहे. तू तर खूप लकी आहेस, तू स्वतः तिथं लाईव्ह बघणार आहेस. कारण 100 से 60 जरी पुढच्या कॅमेरे लावले. पुढच्या ओलिम्पिक्सला यायलेला आहे, तेव्हा चला माझ्यासोबत. चला चला, आत्तापासूनच मी सांगतो तुला, आता काहीतरी मला करायला लागेल. तेव्हा नावाची एक T20 सुद्धा क्रिकेट आहे. करू 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 आपण काहीतरी उलझपट करू मित्रा. कारण माझी ती एक अपूर्ण इच्छा आहे की एकदा ना कधीतरी ऑलिम्पिक हे कव्हर करायचं आहे. पण हे जे मी म्हणत होतो, आदित्य अशोक आहे, बॅडमिंटनचे खेळाडू, मनिका बात्रा सारखी खेळाडू आहे, तर यांच्याच बाबतीत सुद्धा अपेक्षा म्हणल्या तर प्रचंड आहेत. त्यांचा खेळ आम्हाला एन्जॉय करायचा आहे. आणि आज पासनं या सगळ्या महोत्सवाला, खेळाच्या महोत्सवाला सुरुवात होते. याचा एक प्रचंड एक्साइटमेंट ही भारतात सुद्धा आहे. कारण एक काळ असा होता मित्रा की ऑलिम्पिकमध्ये आपण काय म्हणतात त्याला, एक सहभाग म्हणून जायचो. परंतु आता गोष्टी बदलल्या आहेत. तुला सुद्धा या गोष्टी गेल्या 3 ऑलिम्पिक्समध्ये त्या दृष्टीने बदललेल्या दिसल्या की साईकडनं मिळणारा सपोर्ट म्हणा, असोसिएशन कडनं मिळणारा सपोर्ट म्हणा, हा आता खूप सकारात्मक बदल आहे. नक्कीच सर, म्हणजे टॉप्स जी स्कीम आहे, टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्कीम, त्याच्यामध्ये खेळाडूला म्हणजे काही ऑलमोस्ट सगळे ऍथलीट जे ऑलिम्पिकसाठी क्वालिफाय झाले सगळे त्या स्कीम मध्ये आहे. नुसते ऑलिम्पियन नाही, पॅरालिम्पियन सुद्धा, त्यांना बरं. मंथली स्टायपेंड 50,000 हा मिनिमम भेटतोय. त्याच्यासोबत तुमचा लागणारा जो खर्च आहे, स्पोर्ट्स इक्विपमेंटचा, ट्रॅव्हलचा खर्च, फिजिओचा खर्च खूप मोठा आहे. आणि करोडो रुपये खर्च केले गव्हर्नमेंटने. म्हणजे खरंच म्हणजे हे झालंय. तुम्ही म्हणजे ठीक आहे, रिओ वॉज थोडस 2च मेडल आले होते, पण टोकियोमध्ये बघा 7 मेडल आले. पण मला असं वाटतं ओलिम्पिक्स पेक्षा बाकी स्पोर्ट्स मध्ये पण किती उत्तम परफॉर्म केलंय. एशियन गेम्स मध्ये 100 पेक्षा जास्त मेडल आले. कॉमनवेल्थ गेम्स मध्ये. तर ही ओलिम्पिक्स पेक्षा तुम्हाला बाकीच्या जो जर्नी आहे 4 वर्षाचा, ती तयारीमध्ये खूप सपोर्ट केला. आणि मला वाटतं खरंच गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया, स्पोर्ट्स मिनिस्टर, ज्यांनी सगळ्यांनी हे एफर्ट्स घेतले, तर याच्याशिवाय मला वाटत नाही शक्य. कारण की किती आम्ही असे किस्से ऐकलेले की खेळाडूंना ट्रॅव्हल करायला पैसे नाहीये, स्पोर्ट्स इक्विपमेंटला नाहीये, खूप खूप. आणि बाय द वे, आपण म्हणतो 117 खेळाडू क्वालिफाय झाले, पण त्याच्यापेक्षा जास्त आपण सपोर्ट स्टाफ नेलाय, कंटिंजंट नेलाय. म्हणजे यात कोच आले. यावेळेस 12 मेडिकल, म्हणजे 12 मेंबरची एक मेडिकल टीम आहे. डॉक्टर दिनशा पाडेवाला त्याचे हेड आहे. आणि पुण्याचीच आपली एक आराधना शर्मा म्हणून चीफ न्यूट्रिशनिस्ट आहे. वा वा वा. तर तर म्हणजे प्रत्येक खेळाडूचा एक वेगळा न्यूट्रिशनिस्ट असतोच, पण चीफ न्यूट्रिशनिस्ट 2 आहे. आराधना शर्मा चीफ न्यूट्रिशनिस्ट आहे. तर ते सुद्धा लोकांना सांगणार आहे की जर एखादा खेळाडू आजारी पडला तर त्यांनी काय खायला पाहिजे. आणि बऱ्याचशा गोष्टी असतात की तुम्ही करेक्ट. रिकव्हरी मध्ये फिजिओ सांगायला. आणि आहेत, ट्रेनर्स आहेत, प्रशिक्षक आहेत, सगळे जण एक आहेत. स्लीप मेंटर सुद्धा आहे. वाव वाव. म्हणजे इमॅजिन करा, यावेळेस शूटिंग मध्ये नॉर्मली असं होतं की क्वालिफिकेशन झाल्यानंतर 1-2 तासाचा गॅप असतो आणि मग फायनल स्टार्ट होतं. पण यावेळेस तसं नाहीये. काही इव्हेंट्स आदल्या दिवशी क्वालिफिकेशन आणि फायनल दुसऱ्या दिवशी आहे. इमॅजिन करा, मला झोप लागेल का? आपला पेपर हा. असतो. मला मला तसं फ्लाईट घ्यायची असते दुसऱ्या दिवशी, मला झोप लागत नाही. फार सुंदर यांचं पॉइंट मित्रा, फार सुंदर पॉइंट तू ओलंप मांडलेला आहेस. कारण या सगळ्या गोष्टींचा परिणाम हा प्रिपरेशन मध्ये होणारे. एक जमाना होता की मी फार सुंदर पुस्तक, अभिनव बिंद्राचं अप्रतिम पुस्तक आहे, सगळ्यांनी ते वाचलं पाहिजे. ते मी वाचलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं होतं की एक जमाना असा होता की शूटिंगसाठी जर का तुम्हाला अम्युनिशन पाहिजे असलं प्रॅक्टिससाठी, तर सांगितलं जायचं की पहिल्यांदा काहीतरी करून दाखवा, मग आमच्याकडे मागायला या. आता ही गोष्ट बदललेली आहे. आता खेळाडूंना, जो चांगले खेळाडू आहेत, जे दर्जेदार गुणवान खेळाडू आहेत आणि जे मेहनतीमध्ये सातत्य दाखवतात, त्या सगळ्या खेळाडूंना भारत सरकार, स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया
त्या त्या फेडरेशन्स या संपूर्णपणे सपोर्ट करतायत. हा झालेला बदल हा लक्षणीय आहे, तो खूप चांगला आहे. कारण इव्हन नीरज चोप्राच्या बाबतीत सुद्धा ज्या पद्धतीने दिल खोल के भारत सरकार म्हणा, स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणा, हे त्याला सपोर्ट करतायत, याला खूप महत्व आहे. त्यामुळे मित्रा, तुझा जास्त वेळ घेत नाही, कारण तुलाही आता शीन नदीच्या किनाऱ्यावरती जायचंय. क्या बात आहे की एकीकडे आयपीएल. प्लॅन चालू आहे. प्लॅन चालू आहे रोलंड गॅरोसला जायला आता, कारण की थोडा वेळ आहे. हा. तुम्हाला माहिती जास्त बसू शकत नाही एका ठिकाणी. प्लॅन अरे, आहे रोलंड गॅरोसला, पण पाऊस सुरू झालाय. हा. थोडस वेदर मी दाखवायचा प्रयत्न करतो. जरूर जरूर जरूर. हे हॉटेलच्या रूम मध्ये ढगाळ वातावरण झालेलं आहे. हा, बर बर बर. हा, मला थोडस थोडस दिसतंय. येस येस येस, आच्छादन आहे थोडस ढगाचं. पण मी अभिजित एवढंच म्हणेन की मित्रा, मी अगोदर सांगितल्याप्रमाणे की तू आमचे कान नाक डोळे आहेस, त्यामुळे भरपूर मजा लूट आणि आमच्यापर्यंत बेस्ट रिपोर्ट, चांगल्या बातम्या पोचव. मधनं मी तुला त्रास देणार आहे, कारण असं आहे की ज्या गोष्टी आम्हाला इथं बसून कळणार नाहीत त्या तुझ्याकडनं अनुभवांच्या दृष्टीने समजून घेणं. जसं तू आता स्लीप मेंटरची गोष्ट सांगितलीस की झोपेसाठी सुद्धा एक चांगला तज्ज्ञ माणूस तिथे नेण्यात आलेला आहे, की ज्या सगळ्याचा परिणाम कसा होतो हे तुझ्याकडनं ऐकायला नक्की आवडेल. त्यामुळे मित्रा, ऑल द बेस्ट. नक्की, धन्यवाद सर. भेटूयात परत अभिजित. बाय बाय.